जयंत पाटील शरद पवारांच्या सोबत आहेत, पण पडद्याआडून ते काम भाजपाचं करतायत. होय, असा आरोप आम्ही नाही, तर हा आरोप अप्रत्यक्षपणे केलाय तो रोहित पवार यांनी. पक्षाच्या 10 तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरून रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार जुंपली. काही नेते निवडणूक काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत सेटलमेंट करत होते. हे ताबडतोब थांबवायला हवं, नाहीतर विधानसभेला घात होऊ शकतो, असं जाहीरपणे ट्विट करत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदाच्या निष्ठेवर बोट ठेवलं. पण पवारांच्या वाईट काळातही त्यांच्या पाठीमागे ढालीसारखे उभ्या राहिलेल्या जयंत पाटलांवर इतके गंभीर आरोप का होत आहेत? जयंत पाटील खरंच फुटीर आहेत का? पडद्याआड राहून ते नक्की मग कुणाचं काम करतात? यातलं खरं काय आणि खोटं काय, त्याचाच हा आढावा. नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी. जयंत पाटलांच्या क्रेडिबिलिटीवर शंका घेतली जाते. त्याचं पहिलं कारण असं असू शकतं, ते म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांची. अजितदादांनी पक्षामध्ये बंड घडवून आणण्याच्या आधीपासून जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. भाजप नेत्यांनी जयंत पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या अनेक तारखा डिक्लेअर करून टाकल्या. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचंही बोललं गेलं. पक्ष सोडण्यासाठी ते योग्य टायमिंगच्या शोधात आहेत. तसंच महायुती सरकारमध्ये जलसंपदा खात्यासारख्या महत्वाच्या खात्याचं वाटप झालं नाही. मुळात तेच खातं जयंत पाटलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय, अशा चर्चा पब्लिक डोमेनमध्ये अधूनमधून होत असतात. विधानसभा अधिवेशनात मिश्किलपणाने का होईना आमचं तुमच्यावर लक्ष आहे, पण तुमचं नाही, असं म्हणून जयंत पाटलांना घातलेली साध बरंच काही सांगून जातं. अजितदादा आणि एकनाथ शिंदे आपल्यासोबत असल्यापासून भाजपची महाराष्ट्रावरची पकड मजबूत झाली. पण पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटलांसारखं राजकारणावर पकड असणाऱ्या, सहकार आणि राजकारणाच्या खाचाखुणा माहीत असणाऱ्या नेतृत्वाची भाजपाला गरज होती. म्हणूनच युती सरकार आल्यापासून जयंत पाटील आणि भाजपमध्ये चर्चांच्या बऱ्याच फेऱ्या झाल्याचं बोललं गेलं. भाजपसोबतची त्यांची वाढती जवळीक पाहता अजितदादा यांनी जयंत पाटलांना जा विचारल्याचं काही वृत्तपत्रांमध्येही नमूद करण्यात आलंय. पण जयंत पाटलांच्या आधीच अजितदादा भाजपसोबत गेल्यानं आता जयंत पाटलांचा हा निर्णय बारगळा असल्याचं बोललं जातंय. जयंत पाटील फुटीर आहेत का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या मुद्द्याचा विचार करावा लागतो. तो म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं शरद पवारांच्या तुतारीला 10 पैकी तब्बल 8 जागांवर दणक्यात विजय मिळाला आहे. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. जयंत पाटलांचे कष्ट, मेहनत त्यामागे होती. मात्र रावेरमध्ये भली मोठी ताकद असताना आणि निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करूनही माजी आमदार संतोष चौधरी यांचा पत्ता कट करून त्या जागी उद्योजक मात्र नवखे राजकारणी श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. नाथाभाऊ यांच्या सुनबाई रक्षा खडसे इथूनच भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यामुळं राष्ट्रवादीनं इथं रक्षा खडसे यांना फ्री हिट दिल्याचंही बोललं गेलं. श्रीराम पाटील यांनी रावेरमधून कडवी टक्कर दिली, पण त्यांना पक्ष संघटनेकडून म्हणावी अशी ताकद मिळाली नाही. रोहित पवारांच्या या स्टेटमेंटमुळे यात आणखीनच आग ओतली. अर्थात या सगळ्यात त्यांच्या बोलण्याचा कल हा जयंत पाटलांकडे होता. यासोबत सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या उमेदवारीला विरोध करून इथून शिवसेनेनं निवडणूक लढवावी, तर हातकणंगलेत राजू शेट्टींना विरोध असल्याचंही कॉम्प्रोमाइज न करता तिथून महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा, असा जो काही फोर्स होता तो जयंत पाटलांचाच असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक म्हणत होते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. म्हणूनच मतदानाच्या दिवशी जयंत पाटलांच्या प्रभावाखालील मते ही संजय काकांना शिफ्ट झाल्याचं चर्चा मतदारसंघात होते. हे कमी होतं की काय म्हणून रोहित पवारांनी निवडणुकीच्या काळात आपल्यातील काही नेते रात्रीच्या अंधारात विरोधकांना मदत करत होते. विधानसभेला याचा फटका बसू शकतो, अशा बेधडकपणे केलेल्या ट्विट करूनही आपल्याला बऱ्याच गोष्टीचा अंदाज लागू शकतो. याच यादीतला तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे निवडणुकी पक्षातून जयंत पाटलांवर व्यक्त केली जाणारी नाराजी. शरद पवारांचा अत्यंत विश्वासू नेता कोण असेल तर ते म्हणजे जयंत पाटील. अजितदादांसारखं कणखर
चेहरा पक्षांमध्ये असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांना नेहमीच पक्ष संघटनेतील महत्वाची पदं दिली आहेत. पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर असताना स्वतः दादांनी आपल्याला पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. पण असं असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांवर विश्वास टाकला. राष्ट्रवादी एक संघ असताना जयंत पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला. जयंत पाटलांवरच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीच्या मातब्बरांचा एक मोठा गट अजित पवारांसोबत गेल्याची चर्चाही अनेकदा होत असते. जयंत पाटलांना मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे, म्हणूनच अजितदादांचं राजकारण पुढे सरकत नव्हतं असा आरोप होत असतो. आता मात्र पक्ष फुटीनंतर रोहित पवारांनाही जयंत पाटलांच्या निष्ठेवर शंका उपस्थित केल्यानं आता या सगळ्या वादांचं पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. जाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे अनेकदा ईडी CBI यांचा दबाव असताना जयंत पाटील हे शरद पवारांसोबत कायम राहिलेत. राष्ट्रवादीत धुसफूस असताना जयंत पाटलांनी ती मोठ्या कष्टाने रोखून धरली. एवढंच काय तर नवं नाव आणि चिन्ह घेऊन पक्षाला शून्यातून 8 खासदारांपर्यंत पोहोचवण्यात जयंत पाटलांनी गाळलेला घाम उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स मत बनवलं तर जयंत पाटील फुटीर आहेत असं स्पष्ट बोलणं थोडंसं धाडसाचंच होईल. बाकी रोहित पवारांच्या या आरोपानंतर जयंत पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.